नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग, त्यातील श्लोक क्रमांक 5. गुरुण हत्वा हि महानुभवान श्रोयं भोक्तु भोक्ष महीपलोके हत्वार्थकामास्तु गुरुनिहेव भुजीय भोगारुधीर प्रदिग्धान. अर्थ: महात्मा समजणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. त्यांची हत्या केल्यास सर्व भोग रक्तरंजित होतील. तात्पर्य: धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंदकर्म करण्यात गुंतला आहे आणि विवेकशून्य झाला आहे, त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखे आहे. श्लोक क्रमांक 6. न चेते द्विद्य कतरन्नो गिरयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु यायेन हत्वा न जिजीविषाम स्थित्वा स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. अर्थ: त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. तात्पर्य: जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करावी की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होणार होते आणि विजयाची शाश्वती नव्हती, कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली आणि पांडवाची बाजू समर्थनीयच होती, तरी धृतराष्ट्रपुत्रांचा युद्धात मृत्यू झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो पांडवाचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करता येतात की तो भगवंताचा केवळ महान भक्तच नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर तथा इंद्रियांवर पूर्ण संयम होता. त्याचा राजवंशात जन्म झालेला असूनही त्याने भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजेच अनासक्तीचे आणखीन एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण यांचे आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञेवरील त्यांचा विश्वास दर्शवितो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन मोक्षप्राप्तीसाठी सर्वथा योग्य होता. मनुष्याला जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत त्याला उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान तथा भक्तीविना मोक्षप्राप्तीची शक्यता नाही.
भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते.